म्हणजे काय अद्वैत आहे. कारण का सोपाधिक म्हणजे काय उपाधीने युक्त असलेलं. तर परमात्मा ज्या वेळेस ईश्वर या शब्दाचा अर्थ ईश्वर ज्यावेळेस म्हणला जातो त्यावेळेस तो होतो सोपाधिक. मायाची उपाधी लागते. माया म्हणजे शिवा, तिची उपाधी लागते. तर अशा अवस्थेमध्ये ईश्वराचं वर्णन त्यांना अभिप्रेत नाही आहे. तर जे मूळ शुद्ध कारण आहे म्हणजे ज्याला या सगळ्याला अधिष्ठानभूत असलेलं जे तत्व आहे, जसं आपल्या जीवाच्या पातळीवर जर समजून घ्यायचं असलं तर जीवाला उपाधी आहे, अंतःकरणाची उपाधी आहे. आणि त्याला अधिष्ठान जीवाला जर कोणतं असेल तर ते म्हणजे साक्षीच आहे. तसं इकडं परमात्म्याच्या ठिकाणी ईश्वर आणि ईश्वराला अधिष्ठान असलेलं चैतन्य म्हणजे शुद्ध चैतन्य, निरुपाधिक चैतन्य. तर ते निरुपाधिक जे आहे वस्तुतः आता इथे यांनी जगाचे जे जनक आहे असं म्हटलंय. जे जगताचे जनक आहेत, जगताचे कारण आहेत. निरुपाधिक ब्रह्म काही कारण होत नाही. काय जे जगाचं कारण आहे ते निरुपाधिक नाही आहे. उपाधी रहित शुद्ध असं चैतन्य जगाचं कारण होत नाही म्हणजे होत नाही. त्यामुळं ज्यावेळेस ते जगाचं कारण आहे असं म्हणलं जातं त्यावेळेस त्याच्या ठिकाणी उपाधी आहे असं गृहीतच धरावं लागतं. पण हा शब्दप्रयोग करत असताना ज्ञानोबा माऊलींनी असं केला आहे की आत्ता ज्यांना आपण जनक समजतो किंवा कारण समजतो ते ज्या निरुपाधिक अवस्थेमध्ये ज्यावेळेस होते त्या अवस्थेमध्ये असं करायचं. कारण निरुपाधिक अवस्थेचं वर्णन करता येणं शक्य नाही. दुसरं काय आहे, निरुपाधिक अवस्थेचं वर्णन काय करणार. शुद्ध चैतन्य असा शब्द आपण प्रयोग करतो. आता शुद्ध चैतन्य हा शब्द प्रयोग कितपत योग्य आहे. शुद्ध चैतन्य हा काही शब्दप्रयोग योग्य नाही वस्तुतः. हा पण सापेक्षपणे वापरतोय आपण. जसं चांगलं तूप हा शब्द आपण प्रयोग करतो. तूप म्हणलं की ते चांगलंच असलं पाहिजे ना. आता चांगलं तूप हा शब्द प्रयोग आपण काय आहे की अन्य इतर डालडा वगैरे किंवा विकत असलेल्या तुपाच्या निवृत्तीकरता चांगलं तूप म्हणून वापरतोय. म्हणजे हाही शब्द झाला तो जो झाला तो वस्तुतः नीट खूप सूक्ष्मपणे विचार करा तर हा शब्द जो झाला तो वस्तुतः एक विशेषण म्हणून आला चांगला आहे की नाही. म्हणजे शुद्ध चैतन्य म्हणजे अशुद्धाच्या सापेक्षेने शुद्ध शब्द उच्चारला गेला. बरोबर आहे. अशुद्धाच्या सापेक्षेने शुद्ध शब्द उच्चारला गेला. इतर चुकीचं म्हणजे डालडा वगैरे यांच्या सापेक्षेने चांगलं तूप म्हणलं गेलं. मग चांगलं ह्याच्यावर म्हणलं झालं तर विशेषण झालं. म्हणजे शुद्धाला विशेषण पण नाहीये हे वस्तुतः स्थिती अशी आहे. आपल्याला हे सांगायचं की त्याला कुठलंही विशेषण नाहीये. पण हे नाही हे सांगण्यासाठी सुद्धा आपल्याला शुद्ध हे विशेषण लावावं लागतं. हे लक्षात घ्या. त्याची अवस्था त्याला कोणतंही विशेषण नाही आहे हे सांगण्यासाठी शुद्ध हे विशेषण लावावं लागतं. याचा अर्थ असा आहे की शुद्ध हे आपल्या शब्दामध्ये येतच नाही, आपल्या वर्णनामध्ये येऊ शकत नाही, आपल्या ज्ञानाचाही विषय होत नाही. आत्ता सध्या शुद्धम ब्रह्म म्हणजे यांचं स्पष्ट मत असं आहे, भामतीकारांचं मत असंच आहे की शुद्ध ब्रह्म हे कधीच ज्ञानाचा विषय होत नाही. शुद्ध ब्रह्म म्हणजे निरुपाधिक उपाधिरहित असं असलेलं जे चैतन्य आहे ते कधीच ज्ञानाचा विषय होत नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला ज्ञानाचा विषय होत होते तेव्हा ते कुठल्या तरी उपाधीचा आश्रय करूनच होतं. वृत्तीचा आश्रय करून होईल. म्हणजे सत असं आपण म्हटलं की सत हे कारण आहे. तर सत हा शब्द सुद्धा कोणाला होतो, शब्द उच्चारला गेला ना. तर वस्तुतः चैतन्याला सत म्हणण्याची काही गरज नाही. ते सत आहे ते पण सांगावं लागतं आपल्याला सत म्हणजे मग काय झालं ती उपाधी आहे. तर अशा प्रत्येक वेळेस उपाधी सहितच त्याचं वर्णन आहे. म्हणून जे जगताचे कारण आहे माया आणि ईश्वर जे जनके असं म्हटलं ते वस्तुतः ज्या कारण असतात त्यावेळेस ते शुद्ध अवस्थेत असतात किंवा शुद्ध अवस्थेनं ते युक्त आहेत असं त्याचा अर्थ नाही आहे त्यावेळेस. म्हणजे नीट पण जसं आकाश आहे किंवा जल आहे हे ज्यावेळेस काही उपाधीने युक्त असतो, घटाकाश असा शब्द प्रयोग आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस उपाधीयुक्त असताना सुद्धा त्याच्यातली मूळ अवस्था शुद्ध असते की नाही.
तशी मूळ अवस्था अभिप्रेत आहे. कळायला का? घट ज्यावेळेस घटाकाश म्हणतो त्यावेळेस ते मूळ आकाशाशी युक्तच असतं, मूळ आकाशाशी अनन्य असतं, मूळ आकाशच असतं. घटाचा कुठलाही त्याला स्पर्श झालेला नसतो. तसं उपाधी अवस्थेत आहे ते ब्रह्मशुद्ध असतं. पण उपाधी रहित अवस्था अशी ब्रह्म्याची आपल्याला कळणं कठीण आहे. आपल्याला वर्णने करता येत नाही आणि आपल्या ज्ञानाचा विषय पण होत नाही. आत्मा परमात्मा विलीन करायचा मग ते काय किंवा ब्रह्मज्ञान घ्यायचं आपल्याला अशा वेळेस काय वाटतं ब्रह्मज्ञान हा शब्द मुद्दाम त्यासाठी वापरतात. वस्तुतः ब्रह्मज्ञान हा शब्द सुद्धा विरुक्तीच आहे खरं विचार केला तर. ज्ञान म्हणजेच ब्रह्म आहे. पुन्हा ब्रह्मज्ञान काय? पण म्हणून मी म्हणले की आपण जे जे शब्द वापरतो हे शब्द आपल्यावर जे काही इतर संस्कार आहेत, द्वैताचे संस्कार आहेत आपल्यावर, हे लक्षात घ्या. आपल्यावर मायेचे आणि द्वैताचे अनेक जन्माचे संस्कार आहेत. आपल्या ज्ञानेंद्रियांच्या काही मर्यादा आहेत. ज्यांच्या अनुभवातून जेवढं आपल्याला कळलं तेवढ्यापर्यंतच आपण त्या शब्दांचा प्रयोग करून काहीतरी समजावून सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण प्रत्यक्षात ब्रह्म होत नाही. शुद्ध ब्रह्म होतं या शब्दाचा अर्थ अशुद्धाची व्यावृत्ती होती एवढाच अर्थ आहे. शुद्ध ब्रह्म ज्ञानाचा विषय होत नाही. लक्षणेने उलटा अर्थ येतो. शुद्ध ब्रह्मेची विषयी कुर्वाडा वृत्ती ही असा एक शब्द प्रयोग आहे की शुद्ध ब्रह्म असं म्हणणारी जी वृत्ती आहे ती वृत्ती वस्तुतः उपाधी वगैरेंची निरसन करणारी आहे. आणि मुळात अद्वैताची प्रक्रिया तशीच आहे. ज्ञान होतं म्हणजे काय होतं? अद्वैत प्रक्रियेमध्ये अज्ञान आहेच आहे, आपलं ज्ञान आहेच आहे मुळात. फक्त अज्ञानाची निवृत्ती हे ज्ञान होण्याची प्रक्रिया आहे. ज्ञान होणं असं काही वेगळं नाही आहे. ज्ञान स्वरूपच आहेत ना तुम्ही ज्ञान स्वरूपच आहे. हा अज्ञानाला दूर करण्यासाठी हा ब्रह्मास्मी वृत्ती उत्पन्न होते आणि ती काय करते तर अज्ञानाला निवृत्त करते. अज्ञान दूर झालं की असलेलं ज्ञान प्रकाशित होतं. म्हणून ज्ञान होणे ही प्रक्रिया वस्तुता नाही आहे. ज्ञान आहेच आहे. ज्ञान स्वरूपच आहात तुम्ही. तुमच्या ठिकाणी असलेल्या भ्रमाची निवृत्ती अज्ञानाची निवृत्ती करणं ही प्रक्रियेमुळे. पण आपण त्याला म्हणतो की त्याला ज्ञान झालं. आता हा जो शब्दप्रयोग ज्ञान झाला हा शब्दप्रयोग आहे. हा शब्दप्रयोग आपल्यावर झालेल्या संस्काराच्या अपेक्षेने आपल्याला ज्ञान होणं ही प्रक्रिया माहिती आहे. कारण आपल्याला तसे संस्कार आहे. वस्तुतः ज्ञान आहेच मुळात. कारण आपल्यामध्ये दोन ज्ञान आहे ते लक्षात घ्या. एक स्वरूपभूत ज्ञान आहे आणि एक वृत्तीरूप ज्ञान आहे. हे घटपटाचं जे ज्ञान होतं ते वृत्तीरूप ज्ञान आहे. प्रपंचाचं जे ज्ञान होतं ते वृत्तीरूप ज्ञान आहे. आणि ब्रह्म्याचं ज्ञान हे स्वरूपभूत आहे. तर ते होतच नसतं, ते असतंच. या स्वरूपभूत ज्ञानाला फक्त अडवणारा जो अज्ञानाचा विषय आहे अज्ञान जे आहे ते अज्ञान दूर करण्याचं काम वृत्ती करते. मग अहम ब्रह्मास्मी वृत्ती उत्पन्न झाली म्हणजे अहम ब्रह्मास्मी ज्ञान होतं असं त्याचा अर्थ नाही आहे. कारण मुळात ब्रह्म आहे ना. होणार काय? दूध करणे म्हणतो की नाही आपण शब्द प्रयोग करतो. दूध करणे, दूध करतात काय सांगा बरं मला. आपल्याकडे आपण शब्द प्रयोग करतो की दूध करतो आम्ही. थांबा बसा. दूध करता येतं का वस्तुतः? दूध आहेच आहे ना मुळातच आहे. तर पण त्याच्यात आपण काय करतो की काही साखर वगैरे टाकून इथं पदार्थ टाकून त्याला एक विशिष्ट तयार करतो. तसा प्रकार आहे हा. कळलं का? ज्ञान होणे हा प्रयोग नाही. ज्ञान आहेच आहे. हा एवढंच ज्ञान आहेच आहे. अज्ञानाची निवृत्ती होते या सगळ्या प्रकारात. आणि म्हणून आताच व्यावृत्ती ब्रह्म काय आपलं काय शास्त्र काय करतं तर आताच व्यावृत्ती करतं. जे ते नाही त्याचं निवारण करतं. शास्त्र विधिमुखानं काम करतच नाही. वस्तुतः शास्त्राचं काम जे आहे ते निषेधमुखाने म्हणजे ते अज्ञानाच्या निवृत्तीचा सगळा प्रयोग आहे. अज्ञान निवृत्त झालं की ज्ञान आहेच आहे. तसं हे जे आहेत ऐशिये निरुपाधिके जगाचे जे जनके ती वंदनीय मिया मूळिके देवोदेवी मूळ अवस्थेमध्ये असलेले. मूळ अवस्थेत म्हणजे मूळ अवस्था त्यांची अद्वैताची. देवोदेवी देव आणि देवी. देव म्हणजे शंकर म्हणा किंवा ब्रह्म म्हणा. देवी म्हणजे शिव म्हणा किंवा प्रकृती म्हणा, माया म्हणा, शिवशक्ती. हे दोघं
शिवशक्ती, शिवशिवा, शिवशक्ती काय म्हणा, तर हे दोघं मूळ अवस्थेमध्ये, निरुपाधिक अवस्थेमध्ये ज्यावेळेस असतात त्यावेळेस ते काय असतात, अद्वैत असतं. म्हणजे अद्वैत स्थितीमध्ये असलेल्या त्यांना मी नमस्कार केला. तिया वंदिली मी या मूळ स्थितीत, म्हणजे ज्या स्थितीमध्ये, याचा अर्थ ज्ञानेश्वरांना अभिप्रेत जो भाव आहे तो जगत उत्पत्ती पूर्वी मायाची पूर्ण विलीन झालेली असते ब्रह्म्यामध्ये, आणि त्यावेळेस मायेचं वेगळं अस्तित्व नसतं. तसं आणि मूळ पूर्ण म्हणजे काही जगत नाही आहे, उपाधी नाही आहे, अशी जी अवस्था असेल त्या अवस्थेचं वर्णन त्यांना अभिप्रेत आहे. आणि आत्ता ते ज्यावेळेस वर्णन करतात त्यावेळेस मी मगाशी सांगितल्याप्रमाणे घटाकाश हे ज्यावेळेस शब्द प्रयोग करतो आपण, ज्याला वेगळं जरी समजत असलो तरी तो जसा मूळ शुद्ध रूपात असतो केव्हाही, तसं आत्ता जरी ते जनक रूपाने दिसत असले काय असते तर ते मूळ रूपाने ते शुद्ध आहे. अशी जी त्यांची मूळ अवस्था आहे त्याला मी नमस्कार करतो. आता ही अवस्था नमस्कार करायचं म्हणजे बघा, आता त्या अवस्थेचं वर्णन करणं शक्य नाही आहे ना, म्हणून जनक हा शब्द वापरावा लागला, कारण वापरावं लागलं ना. जगताचं जे मूळ कारण आहे असा शब्द प्रयोग करला. कारण म्हणलं की बिघडलं सगळं, धर्म येऊन बसला, कारणत्व कार्य कारणभाव संबंध आला. म्हणून आता हा केव्हा आला, कधी आला, कसा आला, याचं तर वर्णन, याचं उत्तर तर कोणाजवळच नाही आहे. कार्यकारण भाव कधी झाला, जगताची उत्पत्ती नेमकी केव्हा झाली, याचं उत्तर कोणाजवळही नाही आहे. वैज्ञानिकांच्या जवळ आहे ना, आपल्या वैदिकांच्या जवळ, कोणाजवळच नाही. याचं कारण असे की हे सगळंच अवघड विषय आहे आणि अनिदम आहे ना, प्रवाह रूपानं चालत असलेलं असल्यामुळं अनादी काळापासून हे सगळं चालू आहे. त्यामुळं ते कधी मायोयुक्त झालं, मायोपाधिक कधी होतं, कधी मायोपाधी रहित होतं, हे तसं काळाच्या हिशोबाने सांगत जाणं कठीण आहे. कधी मायोपाधिक होतं, कारण आपल्या ज्ञानाची ज्यावेळेस आपल्याला ज्ञान कळायला लागलं, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला थोडंसं अहम म्हणून स्फुरण झालं, जेव्हा काही जीवाला स्फुरण झालं असेल, त्या जीवाला स्फुरण झालं त्याच उपाधीच होती. स्फुरण हे सुद्धा उपाधीचाच विषय आहे. मूळ याचा नाही, अहमचं स्फुरण सुद्धा उपाधियुक्त असल्याशिवाय होत नाही, मूळ चैतन्याचा विषय नाही आहे. त्यामुळे आपल्याला काळाच्या द्वारा किंवा इतिहासाच्या पद्धतीने तर ते सांगता येणं शक्यच नाही. म्हणून कारण रूपानं असलेलं जे मूळ शुद्ध स्वरूपात आहे असं म्हणूच आपण, आणि त्याचा अर्थ करायचा असलं तर जे सध्या कारण रूपानं भासतं पण मुळात शुद्ध रूपात जे दोघं अद्वैत आहेत. कारण रूपानं म्हणले की कारण रूपामध्ये दोघं द्वैत दिसतंय दोघांचं, एक परिणामी उपादान कारण आहे, एक विवर्त उपादान कारण असल्यामुळं ब्रह्म आणि माया या दोघांच्या मध्ये दोघं दोन कारण आहेत ना, तर ते दोघं जे कारण आहेत यातल्या या दोघांच्या कारणामध्ये हा फरक आहे. एक परिणामी उपादान कारण आहे, एक माया विवर्त उपादान आहे. त्यामुळे या दोघांच्या आम्हाला कारणस्थितीमध्ये दोघं आपल्याला द्वैत दिसतं, पण मूळ अवस्थेमध्ये या दोघांचं द्वैत नाही, दोघा एक आहे. कारण मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. आत्ता भासत जरी असली माया तरी ते त्याचं जे भासणं आहे ते भासणं सुद्धा ब्रह्म्यामुळे, ब्रह्म्याच्या अधिष्ठानाच्या प्रकाशामध्ये ती भासते. ब्रह्माचा सत्ताच घेऊन, उसनी सत्ता घेऊन ती भासते. ब्रह्म्याचं उष्ण ज्ञान घेऊन ती दिसते, कळते वगैरे असं म्हणता येईल. मुळात तिच्याजवळ काही नाही आहे, भासण्यासारखं तिच्याजवळ काही नाही आहे, पण तिच्याशिवाय काही होते नाही हे पण आहे. तर अशी जी अवस्था आहे मूळ अद्वैती, मूळ त्या अवस्थेचं मी, त्या अवस्थेत असलेल्या त्या दोघांना मी नमस्कार करतो. मी या वंदिले, मी नमस्कार केला, नमस्कार करतो असं म्हटलं. आणि आता इथून पुढे 40 म्हणजे ओवी क्रमांक 2 पासून ओवी क्रमांक 40 पर्यंत, आता खरं म्हणजे याच्यात खूप विचार करण्यासारखा आहे विषय. जन्माद्य सहित या सूत्रावरचा सगळा विचार इथं करता येऊ शकतो, ब्रह्मकारणे वगैरे, पण ते खूप वेळा चरविचरण झाल्यासारखं आहे, म्हणून मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. की इथून पुढं दुसऱ्या ओवीपासून ते 40व्या ओवीपर्यंत एक रूपक ज्ञानेश्वरांनी केलं. ते रूपक जे आहे ते थोडीशी भाषा जी आहे ती शृंगार प्रधान आहे. नाट्यशास्त्राच्या हिशोबानं थोडंसं ते सगळं वेगळं. त्याच्यात काय आहे, उपमान उपमेय भाव, शृंगार प्रधान रस आहे. आणि शृंगार प्रधान रस असून त्याच्या आत
शांत रस आहे आणि त्यांना काय शृंगार सांगायचा नाही आहे मुळात. आता इथून वर्णन शृंगारासारखं आहे, शृंगार प्रधान आहे. पती पत्नीचं रूप घेऊन इथून पुढं त्यांची क्रीडा सांगितली. कोणाची? शिवशक्तीची क्रीडा पती पत्नीच्या रूपाने सांगितली. तर त्यात शृंगारात कसं आहे की शृंगार 2 प्रकारचा आहे साहित्यशास्त्रामध्ये. त्याचं वर्णन करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 9 रस आहेत, त्या 9 रसापैकी शृंगार हा एक महत्त्वाचा रस आहे. या शृंगार रसाचे 2 प्रकार आहेत. ज्यावेळेस पती पत्नीचा संयोग असतो त्यावेळेस तो असतो संभोग शृंगार, आणि ज्यावेळेस पती पत्नीचा वियोग असतो त्यावेळेस तो असतो विप्रलंब शृंगार. हे शृंगाराचे 2 प्रकार आहेत. जर शृंगार शृंगाराच्याच पद्धतीने सांगत गेलो तर त्याच्यात शांतरस नाही आहे येणार किंवा इथं कुठलाही रस येणार नाही. पण त्याचे पण ज्ञानेश्वर महाराजांना काही ते वर्णन करायचं नाही, कारण शृंगाराच्या पद्धतीने वर्णन करण्यात ज्ञानेश्वर महाराज काही इतर कवीसारखे नाही आहेत. कवी लोकांचं सर्वात आवडीचा रस म्हणजे कोणता असेल तर शृंगार रस आहे. सगळे कवी लोक आहेत. कालिदास सुद्धा शृंगाराचंच वर्णन करतो. फक्त एकच आहे की साहित्यात अजून एक नियम असा आहे की संभोग शृंगारापेक्षाही विप्रयोग शृंगार म्हणजे वियोग ज्याच्यामध्ये आहे तो शृंगार जास्त चांगला असतो, असं साहित्याचं म्हणणं आहे. म्हणून कवी लोक बऱ्याच वेळा त्याचा आश्रय घेऊन कथा वर्णन वगैरे करतात. ज्ञानोबा माऊलींनी इथं जे रूपक केलं, रूपकामध्ये काय असतं, एक तशी प्रतिकृती तयार केली असते. रूपकामध्ये एक नाटक मिथक ज्याला म्हणतो आपण, एक प्रतिकृती तयार केलेली असते आणि त्या प्रतिकृतीसारखं समजून आपल्याला तो घ्यायचा असतो. तर इथं त्यांनी काय केलं की शिव आणि शक्ती म्हणजे पती पत्नी. व्यवहारामध्ये पती पत्नीचं जसं एकमेकावर प्रेम असतं आणि त्यातून जशी सृष्टीची निर्मिती होते तशी सृष्टीची निर्मिती इथं शिवशिवाच्या यांनी सांगितली. पण हे सांगत असताना शृंगाराचे जरी शब्द असले तर त्यांना शृंगाराकडे न्यायचं नाही आहे तुम्हाला, कारण त्यासाठी ते बसलेले नाही आहेत. त्याच्या पोटामध्ये शांतरस आहे. शांतरस कशासाठी? तर शांतरस हा मोक्षाचा अधिष्ठान आहे. मोक्षासाठी शांतरस सांगितलेला आहे. जिथं जिथं मोक्षाचं वर्णन करावं तिथं नाट्यशास्त्रकारांनी सांगितले शांतरस. म्हणून इथला नायक आणि नायिका शृंगाराचं वर्णन हे नायक नायिकेच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. नाट्यशास्त्रानुसार काय की नायक 2-3 प्रकारचा असतो. एक उदात्त किंवा उत्तम, मध्यम आणि अधम. उत्तम नायकामध्ये सुद्धा पुन्हा 3 प्रकार आहेत. उदात्त नायक, धीरोदात्त नायक आणि नुसता नायक. उदात्त, धीरोदात्त आणि नुसता असा एक नायक आहे. त्याप्रमाणे मग नायक जसं उदात्त, धीरोदात्त वगैरे तसं नायिका सुद्धा उदात्त नायिका आणि धीरोदात्त नायिका वगैरे. तर धीरोदात्त नायक वगैरे जे असतात यांचं शृंगार वर्णन करणं हे फार अवघड असतं, कारण त्यांची प्रतिकृती ही फारशी जाणवत नाही. न जाणवता सांगणं, न कृती करता कृती केली असं सांगणं, तो शृंगार या ठिकाणी आहे. कळलं का? की धीरोदात्त नायकाचं जसं रामाचं आणि सीतेचं शृंगाराचं वर्णन आहे तर राम हा धीरोदात्त नायक आहे. त्यामुळे त्याची कुठलीही कृती ही उथळ नसते, अगदी धीर गंभीर अशीच असणार. म्हणजे शृंगार जरी असला तर शृंगारात त्याची कृती धीर गंभीरच असणार. तसं इथला नायक जो आहे, आता इथं कोण आहे नायक तर ईश्वर किंवा परमात्मा शिव, आणि नायिका इथली जी आहे ती प्रकृती. आता सांख्यशास्त्रानुसार काय आहे की सांख्यशास्त्रानुसार प्रकृती सगळं करते, ईश्वर काहीच करत नाही. पुरुष जो आहे सांख्यशास्त्राच्या म्हणण्यानुसार पुरुष काहीच करत नाही, पुरुष निर्लेप आहे आणि सगळं काय करते ते प्रकृती करते. हा सांख्याचा सिद्धांत आहे. हा बराचसा अद्वैताच्या जवळ येणार आहे, कारण मायाच सगळं करते आहे की नाही. मायेतला अधिष्ठान ब्रह्म आहे, ब्रह्मामध्ये कुठलाही बदल होत नाही, पण माया सगळं करते. वस्तुतः हे बरंचसं जवळ येणारा शब्द प्रयोग आहे. पण त्यांचं म्हणणं काय आहे की पुरुष हा करता नाही पण भोगता आहे. आपण आपल्याकडे तसं आपण म्हणत नाही, पुरुष हा करताही नाही आणि भोगताही नाही असं म्हणून आहे. म्हणून या ठिकाणी अभिप्रेत असलेलं सगळं वर्णन जे आहे या ठिकाणचं ते अद्वैत वेदांताला अनुकूल असंच आहे, सांख्याला अनुकूल असं नाही. जरी शब्द प्रकृती आणि पुरुषाचं आले, पुष्कळ लोकांना या
ठिकाणी किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी प्रकृती शब्द वापरला आहे किंवा पुरुष शब्द वापरला आहे किंवा याच्यातही भगवद्गीतेत सुद्धा प्रकृती आणि पुरुष हे दोन शब्द आले की बऱ्याच जणांना असं वाटतं, मोठमोठ्या अभ्यासकांना असं वाटतं की या ठिकाणी सांख्य तत्वज्ञान सांगितलेलं आहे. म्हणून मी हा विवरण केलं. इथून पुढे ते शब्द येणार आहेत की सांख्य तत्वज्ञान अभिप्रेत असं त्यांना वाटतं किंवा सांख्य हा शब्द सुद्धा गीतेत आहे बघा, आहे की नाही. पण गीतेतला सांख्य शब्द हा कपिल महामुनींनी सांगितलेल्या सांख्य दर्शनाचा वाचक नाही. कपिल महामुनींचं सांख्य दर्शन जे आहे, जे सांख्य तत्वज्ञान म्हणून प्रसिद्ध आहे षडदर्शनामध्ये, ते एक प्रकारचं नास्तिक आहे. ते दर्शन काय आहे? एक प्रकारे नास्तिक दर्शन आहे. कारण ते ईश्वराला मानतच नाही, सगळं काय करते ते प्रकृती करते असं म्हणतं, म्हणून निरीश्वरवादी दर्शन आहे. पण वेदांत तसा निरीश्वरवादी नाही आहे. वेदांत तर ईश्वराला मानणार आहे. म्हणून इथं जिथं जिथं जे सांख्य शब्दाचे येतील ते सगळे सांख्यांचे शब्द हे मुळात वेदांतांचे आहेत, वेदांताला धरून करायचे. तर या ठिकाणचं रूपक जे आहे ते रूपक या ठिकाणी यांनी मांडलेलं आहे. आणि या रूपकाच्या द्वारा उपमान उपमेय भाव सांगितला आहे की यातलं उपमान आणि उपमेय, उपमान आहे पतिपत्नी, उपमेय आहे शिव आणि शक्ती, यांच्या दोघांच्या द्वारा संपूर्ण सृष्टीचं वर्णन त्यांनी केलंय. काय केलंय बघा. आता एकांत स्थळी दोघांचा जसा रती क्रीडा होते पतिपत्नींची, अगदी त्या पद्धतीने ते सांगतात की जो प्रियूची प्राणेश्वरी उलथे आवडीची ये सरोवरी चारुस्थळी एकाही एका अंगाची. भगवंताची म्हणा किंवा भगवंत म्हणता येणार नाही, शिवाची जी प्रकृती आहे, शक्ती जी आहे ती कशी आहे, ती मुळात एका अंगाची आहे. हा महत्वाचा शब्द प्रयोग आहे. एका अंगाची या शब्दाचा अर्थ कारण अवस्थेमध्ये प्रकृती ज्यावेळेस कारण आहे त्या अवस्थेत तिला काहीच नसतं, ती फक्त मूळ स्वरूपात एका अंगाची असते. कारण ती जेव्हा कार्यरूपानं परिणत होते तेव्हा ती विविध रूपानं नटते, मग तिला विविध अंग वगैरे येतात. एका अंगाची या शब्दाचा एक रूप एवढाच अर्थ आहे, तिची विविध रूपता नाही असा अर्थ आहे. ही प्रकृती मूळ अवस्थेमध्ये ज्यावेळेस असते त्यावेळेस सत्व रज तम या तीन गुणांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती आहे. तिन्ही गुणांची समान अवस्थेमध्ये ती असलेली असते. आणि कारणरूपामध्ये ती नटलेली नाहीये. म्हणजे कार्यरूपात ज्यावेळेस असेल तीच प्रकृती ज्यावेळेस कार्यरूपात होते त्यावेळेस विविध शक्तींनी, विविध गोष्टींनी, विविध रूपांनी ती नटलेली असते. पण मूळ अवस्थेमध्ये ती काही नटलेली नाहीये, म्हणून ती एका अंगाची आहे. दुसरं महत्वाचं, ही प्रकृती एकाहारी आहे. म्हणजे एकाच व्यक्तीकडून ती स्वीकारल्या जाणारी म्हणा अशी आहे, किंवा एकाच व्यक्तीकडून धरल्या जाणारी, हरण करण्यात जाणारी, किंवा एकाच व्यक्तीकडून भोगल्या जाणारी, असे तीन चारी अर्थ होतात. एक कोण आहे ते फक्त ब्रह्म. कारण माया बाकी कोणाच्या हातात येत नाही. मायेचा उपभोग जसा ब्रह्म घेईल किंवा माया जशी तिला, ब्रह्म जसं त्या मायेला आपल्या हातात धरेल तसं काही इतर कोणाच्या हातात ते येत नाही. मम माया दुरत्यया असं आहेच आहे. भगवंतांनी सांगितलं की माझी माया जी आहे ती अत्यंत कठीण आहे, दुरत्यय आहे. दुरत्यय या शब्दाचा अर्थ ती ती माया ही अन्य कोणाच्या अधीन होऊ शकत नाही. आहार्य एकाहारी. मग या दोघांचं एकाहारी म्हणजे ब्रह्म्याची जी माया एकांग स्वरूप आहे, म्हणजे मूळ स्वरूपात आहे. बघा आता अर्थ. आणि या दोघांची हे उलथे आवडीचे सरोवरी म्हणजे ब्रह्म्याला त्या मायेवर प्रेम निर्माण झालं म्हणून त्यानं जवळ घेतलेलं आहे. आणि ते कुठे घेतलं म्हणलं? एकांतात घेतलं. एकांतात कुठं? तर चारुस्थळी. चारुस्थळी या शब्दाचा अर्थ अधिष्ठान रूप ब्रह्म्यावर. सगळे शब्द जे आहेत ते शृंगारायचे, पण वेदांत लावायचे सगळे याला. चारुस्थळी, स्थळी म्हणजे चारू म्हणजे अधिष्ठान असलेल्या ब्रह्म्यावर या मायेने घेतले. पुरुष ज्यावेळेस झाला तो शुद्ध चैतन्य व्यतिरिक्त तो राहिला, आहे की नाही? म्हणजे मायोपाधी झाला.
त्यानं त्या मायेत या दोघांची रतिक्रीडा चालू आहे. ती रतिक्रीडा एका एकांतात चालू आहे, एका ठिकाणी चालू आहे. तिचं ठिकाण कोणतं? ते ब्रह्म, अधिष्ठानभूत असलेलं ब्रह्म. चारुस्थळी या शब्दाचा अर्थ, चारू म्हणजे ब्रह्म, सुंदर. चारू या शब्दाचा अर्थ सुंदर. जगामध्ये सर्वात सुंदर कोण आहे? ब्रह्म आहे. शुद्ध असं स्वरूपात ब्रह्म आहे. म्हणून त्याच्या स्थळी म्हणजे त्याला अधिष्ठान करून हा प्रियेचू प्राणेश्वरी, हा परमात्मा आपला प्राणेश्वरी म्हणजे प्रकृती, हा प्रियकर आहे, ती प्रियसी आहे आणि तिला जवळ घेऊन हे संपूर्ण सृष्टीरूप कार्य करतो. हे त्याचा अर्थ आहे. कळलं ना? ह्या सृष्टीचा अर्थ आहे काय? वेदांतही असे वर्णन आहे, इथंच आहेत असं नाही. वेदांतही असे वर्णन आहे की कामस्तग्रे समवर्तदादी मनसोरेत प्रथम यदासीत सतोबंधू निर्मलसती निरविंदन्न हृदय प्रतीक्षा कवयो मनीषा तिरश्चीनो विदतो रश्मिरेषाम अधस्विदासीत उपरिस्विदासीत असे वेदामध्ये वर्णन आहे. वेदामध्ये वर्णन थोडं वेगळ्या पद्धतीचं असं आहे की ज्यावेळेस परमात्म्याला ही सृष्टी निर्माण करावी वाटली तर पहिल्यांदा त्याच्या मनामध्ये कामस्तग्रे समवर्तदादी, त्याच्या मनामध्ये सर्वात पहिल्यांदा काम निर्माण झाला. कोणता? ही सृष्टी निर्माण करावी. मग काम निर्माण झाल्यानंतर आता तिथं दुसरं काहीच नाही आहे, त्याचं स्फुरण झालं. हे स्फुरणच त्या ठिकाणी माया आहे, हे लक्षात ठेवायचं. काम निर्माण झालं ते स्फुरण म्हणा, ते माया म्हणा, ते काय जे असेल हे सगळं माया आहे. हे पहिल्यांदा निर्माण झालं, कामच तगडे समोर आधी. मग त्याच्यानंतर त्याच्या मनाच्या वृत्त्या उत्पन्न झाल्या. अभिज्ञानपूर्वक त्याने संकल्प केला, मनसोर येतं प्रथम यदासी इथं. आणि मग त्या वृत्त्या ज्यावेळेस उत्पन्न झाल्या त्यावेळेस त्या कशा झाल्या? तिरश्चीनो विततो रश्मिरेषाम. त्या वृत्तीचे जे किरण आहेत त्या वृत्तीला त्यांनी वीर असं समजले, रेत समजले. ते रेत जे आहे ते कसं निर्माण झालं म्हणजे खालीवर होऊ लागलं. तिरश्चीनो विततो रश्मिरेषाम अधस्विद आसीत उपरिस्विद आसीत. मग ते खालीवर 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 होऊ लागलं. काय बघा, तुम्हाला मी एक उदाहरण देतो म्हणजे हे वर्णन आहे. आत्ता सध्याचं विज्ञान सुद्धा हे मान्य करतं सध्या की ज्यावेळेस स्त्रीच्या गर्भामध्ये रेत जातं त्यावेळेस ते सरळ मार्गाने जात नाही, ते असं वाकडं तिकडे होऊन जातं. याला एक दुसरं उदाहरण देतो. तुम्ही भात शिजताना प्रक्रिया पहा, भात किंवा हे चहा वगैरे होत असताना पहा तुम्ही, किंवा पिठलं वगैरे होत असताना ते जेव्हा होण्याची प्रक्रिया असते की नाही तेव्हा ते उडतं बघा. ते समान रेषेत कधी नसतं. ते जेव्हा समान रेषेत असतं तेव्हा तो भात झालेला असतो. पण ज्यावेळेस होण्याची प्रक्रिया असते तेव्हा ते खालीवर खालीवर उडतं आहे की नाही उकळताना. तसं ज्यावेळेस जगताची निर्मिती होऊ लागली त्यावेळेस परमात्म्याच्या हे वृत्तिरूपी मन किंवा हे वृत्तिरूपी रेत हे खालीवर होऊ लागलं. अधस्विद आसीत उपरिस्विद आसीत, तेच वर्णन यांनी केलं. वेदातही असंच वर्णन आहे. आणि वेदामध्ये असं वर्णन करण्याचं कारण असं आहे की परमात्म्याला परोक्ष प्रिया इवही देवा. थोडंसं शृंगाराचं वर्णन आहे ना, असं कसं वर्णन केलं असं आपल्याला वाटतं. पण हे वर्णन करण्यामध्ये देवतेला एक नियम असा आहे की परोक्ष प्रिय म्हणजे सरळ न सांगता थोडंसं लांबून सांगितलं की देवांना आवडतं. या श्रुतीला अनुसरून ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा वेदात जसं वर्णन आहे त्याच पद्धतीचं वर्णन या ठिकाणी केलं. आता इथून पुढे 40 ओव्यापर्यंत ते रूपक लक्षात ठेवलं की मग हळूहळू होतं. म्हणून ब्रह्माचं अधिष्ठान, ब्रह्माच्या अधिष्ठानावर शुद्ध चैतन्याच्या अधिष्ठानावर प्रकृती पुरुषाचा सगळा रतिविलास चालतो. आणि हा जो रतिविलास आहे याच्या द्वारा ही सृष्टी निर्माण होते. हा सांगण्याचं तात्पर्य. थांबू.